मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. उल्हासनगरमध्ये पैशांनी भरलेली बॅग जप्त केली आहे. सुभाष टेकडी परिसरातल्या आंबेडकर चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस आणि निवडणूक भरारी पथक दाखल झालं असून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं बॅग ताब्यात घेतली. तसंच आता या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. डोंबिवली शिवसेना भाजप हाणामारी प्रकरणी भाजपनं मुकमोर्चा काढला. पोलिसांकडून दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी भाजपानं केलेली आहे. मुंबई ही महाराष्ट्र आणि हिंदुस्थानातच राहणार आहे, मात्र मुंबईला बॉम्बे म्हणायची जुनी सवय. आम्ही मुंबई म्हणतो असं सांगत भाजप आमदार तमिल सेल्वन यांनी बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असं म्हणणाऱ्या भाजप नेते अण्णामलाई यांच्या वक्तव्याची री ओढली आहे. दरम्यान तमिल सेल्वन यांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी सुद्धा खरपूस समाचार घेतला. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 29 गुन्हे दाखल झालेत. तसंच या कारवाईत आतापर्यंत 3 कोटींहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसंच 1200 लिटरची दारू आणि 55 किलोहून अधिकचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. मुंबई महापालिका मतदानासाठी सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी 64,375 कर्मचारी आणि अधिकारी, 4,500 स्वयंसेवक तसंच 22,000 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांच्या रांगेचं व्यवस्थापन दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ऑक्टोबरमध्ये 5,285 घरांसह 77 भूखंडांसाठी सोडत करण्यात आली आहे. तरीही सोडतीतील 4,423 विजेत्यांपैकी 2,000 विजेत्यांनी घर परत केली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं विजेत्यांनी घरं नाकारल्यानं कोकण मंडळाची चिंता वाढली आहे. भारतातील 44% शहरं दीर्घकालीन वायू प्रदूषणाचा सामना करत आहेत. CREAनं 2019 ते 2024 या कालावधीत देशातील 4,041 शहरांमधील हवेच्या दर्जाचा अभ्यास केला. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे थंडी तर दुसरीकडे अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं निसर्गाच्या लहरीपणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. वर्ध्यात बसनं दुचाकीला धडक दिली. अपघातात 1 जण ठार तर 1 जण जखमी झाला आहे. वायगाव रोडवरील नवोदय विद्यालयाजवळ घटना घडली. बस ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. वर्ध्याच्या सुखळीबाई इथं बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरी झाली आहे. बँकेच्या शाखेतील मागची खिडकी तोडून चोरट्यांनी दरोडा टाकलेला आहे. सकाळी बँकेत कर्मचारी आल्यावर घटना समजल्यानंतर तातडीनं पोलिसांना कळवण्यात आलं. तसंच नेमका किती ऐवज चोरीला गेला हे पंचनाम्यानंतर समजणार आहे. चिंचवड शहरातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्यात. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या 2025च्या अहवालात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 13% वाढ झाली तर मुलांवरील गुन्ह्यांमध्ये 7% वाढ झाली. तसंच सायबर गुन्ह्यांमध्ये 5% घट झाल्याचं समोर आलेलं आहे.